सो हॅलो दोस्तो, नमस्कार. मी ऋषभ सुर्वे, स्वागत आहे तुमच्या चॅनलवर. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे मुंबई सेंट्रलला. तर तिथे एक असा एक मॉल आहे, सिटी सेंट्रल मॉल म्हणून. तिथे जाणार आहे आज. तर कशासाठी जाणार आहे ते तुम्हाला समजलं झालं की बाहेरचा व्हिडिओ करताना आवाज तो बाहेरचा असतो, तो बॅकग्राऊंड आपली जी व्हॉल्यूम जास्त येतो आणि आपल्या तोंडाने बोलतो ना, तो त्याचा थोडाच आवाज येतो. तर बाहेरचा खूप आवाज येतो आहे, आवाज येतो. तर त्यासाठी मायक्रोफोन म्हणजे माईक तो घ्यायला जातो आहे. त्यानंतर क्लिअर पूर्ण आवाज येईल. आता सध्या मी आता चर्नी रोडमध्ये आहे. वरती चर्नी रोडच्या स्टेशनजवळ आहे बघा, खाली टर्मिनल स्टेशन आहे आणि वरती स्कायवॉक सारखं चालायला आहे, तिथे चालतो आहे. तिकीट वगैरे सर्व काढलेलं आहे. तर आता जातो मुंबई सेंटरला. मी सिटी सेंट्रल मॉलमध्ये मायक्रोफोन घेतो आणि इथं बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासाठी, तुम्हाला दाखवतो. तर बोरवली ट्रेन आलेली आहे बघा, असं आहे. स्टेशन दूर आहे की त्यानंतर मुंबई सेंटर राहील. तर मुंबई सेंटरला उतरलो आहे बघा. आता मुंबई सेंटरला उतरलो आहे. हा मुंबई सेंट्रलचा स्टेशन आहे बघा. मुंबई सेंट्रलचा स्टेशन आहे. लोकल ट्रेन असंच नाही, या साईडने येतात. हे बघा, तर मित्रांनो खाली बघत आहे ना, जे रेल्वे आहेत ना, त्या कोकण ठिकाणीचा जाणारे असतात. जे लांबचा प्रवास करणारे हे रेल्वेज आहेत. जसे की कोकणात जसे जातात ना, रत्नागिरीमध्ये, चिपळूणमध्ये, तर ही ट्रेन आहेत. ह्या ट्रेन आहेत. त्या डिपो बघा, सर्व माल वगैरे हे बघा या साईडला. तुम्हाला खाली जाऊन सर्व दाखवतो बघा. हा बघा, हा रेल्वे स्थानक आहे मुंबई सेंट्रलमधला. जे म्हणजे कोकण रत्नागिरी रेल्वे असतात ना, त्या साईडने च्या रेल्वे जातात. एक 2-3 दिवसासाठी राहायला. 2-3 दिवस राहतात ना बघा. हा रेल्वे आहे. जसा चर्चगेटचा आहे ना, तसा हा एक लोकल प्रवाससारखं नाही, लोकल ट्रेनसारखं पण नाही. पण हा मोठ्या म्हणजे साईडला जातात ना रेल्वे, तसे आहेत. म्हणजे तिकीट कन्फर्म करून. तुम्हाला माहितीच असेल, रत्नागिरी साईडला ते जातात आणि असे प्रवास करतात ह्या ट्रेनमध्ये. त्या साईडला रेल्वे आहे ती बघा. हा रेल्वे स्थानक आहे.
ते चेकिंग वगैरे करतात ना, ही मशीन आहे. काउंटर कहाँ पे? ते रेल्वे स्थानक असतात ना, त्यांना माल नेण्यासाठी बघा गाडी वगैरे असते त्यांना भेटण्यासाठी. से कुली नंबर 1 असतात ना बघा, सेम तसेच आहेत कुली नंबर 1 सारखे. तुम्ही बघितलाच असाल, हे बघा तुम्ही पिक्चर बघितला असाल की कुली नंबर 1 सारखा सेम तसंच आहे. म्हणजे लोकांचे बोजे वगैरे उचलायचे असतात. तर हा आहे मुंबई सेंट्रल. सेंट्रलच्या बाहेर आल्यानंतर असं एक छोटंसं गार्डन आहे. लोकांमध्ये विश्रांतीसाठी येतात. छोटासाच गार्डन आहे. तर मुंबई सेंट्रल खूप मस्त वाटतो नजारा इकडे बघायला. मुंबई सेंट्रलच्या आल्यानंतर इकडे पुढे येऊन आपल्याला सिटी सेंट्रल मॉलमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी रस्ता बघूया आपण रस्ता. तर मित्रांनो सिटी सेंट्रलमध्ये बाहेर आल्यानंतर इथून असं मला रस्ता क्रॉस करायचा आहे. त्या अपोजिट साईडला जायचं आहे मला. सिग्नल लागला आहे वाटतं, त्याला पटकन जातो. तर तुम्हाला दिसतच असेल सिटी सेंट्रल स्टेशन. बघा सरळ एकदम यायचं आहे आणि इथून सरळ जायचं आहे. फायनली सिटी सेंट्रलच्या मॉलमध्ये आलो आहे. आपण बघू शकता, बाहेरनं दाखवतो तुम्हाला सिटी सेंट्रल मॉल. एक सेकंड, हा सिटी सेंट्रल आहे चा मॉल आहे. तर जाऊयात आतमध्ये. सिटी सेंट्रल मॉल. मित्रांनो हा सिटी सेंट्रल एक मॉल आहे छोटासा, खूप भारी आहे. छोटासा एक मॉल हा सिटी सेंट्रल. तर मित्रांनो जाऊयात, वस्तू पाहिजे ते आपल्याला भेटली तर जातो आता. ठीक आहे, ते जाते घर. तर मित्रांनो सिटी सेंट्रल मॉलमध्ये परमिशन नव्हती की याची व्हिडिओ काढायची, तरी पण मी थोडी काढलेली आहे. तर त्यासाठी मी घेतलं आहे माईक फोन, म्हणजे माईक आहे आवाज येण्यासाठी. असे बोलू तुम्हाला की आवाज येत नाही जास्त, त्यासाठी माईक घेतला आहे. तर नक्की पुढे जाऊन मी लावतो. जरा इथं गर्दी आहे त्यामुळे स्टेशनला गेल्यावर तो माईक थोडा लावतो, त्याचा आवाज ऐकतो. ओके, माईकची किंमत मला अशी सांगितली 350 सांगितली. तर मी त्यांना बोललो नाही, काहीतरी ॲडजस्ट करा, थोडे कमी करा. तर त्यांनी मला 300 रुपयात करून दिले. तो माईक चांगला, आवाज पण एकदम क्लिअर होतो त्या माईकनी. मला दाखवतो नंतर. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.